की बच्चू भाऊ, तुमच्या प्रयत्नांची मी दाद देतो, परंतु तुम्ही जी भूमिका घेतली आहे त्यामुळे अनेक लोक नाराज आहेत। बच्चू कडू, तुम्हाला सरकारने धमकी दिली आहे का? तुमच्या सोबत काही सेटलमेंट झाली आहे का? असं म्हणलं बच्चू भाऊ, तुम्ही फार मोठे नेते म्हणलं महाराष्ट्राचे। हे माझ्या हो ना, एका पण फोन काय झालं कॉलवर माहिती का, तुमचा विषय म्हणजे गुवाहाटीला आता गेले होते. थोडे लोक थोडे कन्फ्युजन झाले पण भाऊ। त्यांना मी स्वतः फोन केला लक्षात आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचंय, आग्रही होतो तुम्ही सोबत हव्यात पासून तो नागपुरात मिटिंग झाली आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं। आणि माझ्या एका कॉलवर ते मानलंच नाही त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले। सरकारला काय वाटलं का पाऊस आला, कारण पावसाचं वातावरण ना, बरोबर, आंदोलन हे निघून जाईल। आणि ते नेमकं काय झालं, 29ला कोर्टाची नोटीस आली, म्हणजे त्यांचा निर्णय झाला तर तुम्ही आंदोलन स्थळ बदला, हे तुमच्यामुळे आता म्हणजे ते हे होती। तर तितक्यातच काय झालं, 29 तारखेला दो पाऊस आला प्रचंड, म्हणजे आंदोलनातले आम्ही फक्त सकाळी पाहिलं तर हजारो लोक थांबलं उडलो होतो। आता आंदोलकच तिथून गेले तर काय करणार, काय तुम्ही सांगा। लोकांचं असं म्हणणं आहे बाबा की म्हणजे त्यांनी यायला पाहिजे होतं आपल्या नागपूरला, म्हणजे तुम्ही जे विमानाने गेले आपली त्याचं ताकद नाही ना दादा। आपलं जरांगे पाटला एवढं मोठं काम आहे ते आपलं, तुम्ही सांगा। तिथे जरांगे पाटलाच्या आंदोलनाले लाखो लोक आणि आपल्याजवळ 1000 लोक नाही, भरपूर होते भाऊ। तुम्हाला पाठिंबा आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा होता। महाराष्ट्रात नाही, आंदोलन स्थळी किती होते? हा, ते बी महत्वाचं आहे म्हणा। आंदोलन स्थळी सुरुवातीला भरपूर लोक आले, दिवसा मागून दिवस गेल्यावर काही लोक महाराष्ट्रातून आले, गाड्या भाड्यानं करून आले, त्यांच्या गाड्याच्या जाण्याच्या तारखा होत्या, हे लक्षात घ्या तुम्ही। आणि पोलिसांनी काय केलं, जिल्ह्यातून जे आंदोलक येत होते त्यांना पावबंदी घालून टाकली। अच्छा, ते अडवले सगळे। मग आपण तारीख पण लेट घेतली ना भाऊ, इलेक्शन होऊन जाईल त्यावर त्यांचे सगळ्यांचे। अहो दादा, मी 100% सांगतोय, कर्ज माफी त्यांच्या बापाले करायला लागेल। इथं हा बच्चू कडू आहे, गांधीगिरीच्या नंतर भगतसिंगगिरीनं उडून टाकू कोणाले, तो विषय सोडून टाका। नाही हा नाही, ते माझं काय म्हणणं आहे, म्हणजे लोकांचे मला फोन बोलतात की बाबा तुम्ही बच्चू भाऊला फोन केला नाही, आता पण बच्चू भाऊने असं केलं, बच्चू भाऊने तिथं जायला नव्हतं पाहिजे, पण तुमची भूमिका मला कळण्यापेक्षा मी काहीच बोलू शकत नाही ना। आता कसं आहे, कसं आहे, प्रत्येक जण इथं, हा आमचे 22 मुद्दे होते दादा, एकच मुद्दा होता का आपला? बरोबर, 22 मुद्द्यावर चर्चा करणं हे ऑन दी स्पॉट सगळे सचिवांसोबत बैठक झाल्याशिवाय ते शक्य नव्हतं। बरं, तुम्हाला एक विचारतो भाऊ, यांनी काही म्हणजे तुम्हाला काही धमकी वगैरे किंवा काही लालच वगैरे तर नाही दिली ना? आपल्याला लालच, त्याच्या मायचा मारे भोसरीच्या कोणी लालच देऊ शकते, कोण धमकी देऊ शकते? 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर, 350। बरोबर, आणि एका गुन्ह्यामध्ये 2 गुन्ह्यामध्ये 4 वर्षाची सजा सुनावली। नाही नाही, तर म्हणूनच लोकांचं तुमचं जे प्रेम आहे, मैकेला पैदा झाला नाही का जो बच्चू कडूला धमकी देणं लालच देईल? तेच म्हणतं, काय बरं थोडं